राज ठाकरेंनी हिंदी सक्तीला विरोध दर्शवल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना विरोध केलेला आहे. दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात सदावर्तेंनी तक्रार दाखल केली. राज ठाकरे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणतीही भूमिका घेत नाहीत. राज ठाकरेंविरोधात अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. आम्ही अशा तक्रारींना भीक घालत नाही असं म्हणत यशवंत किल्लेदारांनी सदावर्तेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल कोल्हेंनी राजकीय विडंबन काव्य करत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती निशाणा साधलाय. मोदींच्या संघ मुख्यालय भेटीवरून खासदार कोल्हेंनी टीका केली. एआय तंत्रज्ञानाद्वारे बाळासाहेब ठाकरेंचा आवाज काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विचारांची तोडफोड केली. उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार आणि सोनिया गांधी देवमाणूस आहेत असं तुम्ही वदवून घ्या असं म्हणत उभाटाचा पोरखेळ सुरू आहे अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली. खरी शिवसेना आपलीच आहे. अजून सुद्धा काही लोक शिंदे गट म्हणतात. गट शब्द पुसून टाकण्याचं आवाहन नीलम गोरेंनी केलंय. मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. यावरून आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवरती जोरदार निशाणा साधला. यापूर्वी एप्रिल आणि मार्च महिन्यात पाण्याचा प्रश्न इतका गंभीर बनला नव्हता. मात्र सरकारचं दुर्लक्ष होत असल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली असं आदित्य ठाकरे म्हणाले. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळेला बोलताना त्यांनी आपला राजकीय प्रवास उलगडून सांगितलाय. उलट्या फुलट्या लाईनला गेलो नसतो तर आमदार झालो नसतो अशी कबुली मंत्री गोगावलेंनी दिली. मंत्री नितेश राणेंना सोलापूर दौऱ्यादरम्यान कोंबड्यांचं चित्र दाखवणाऱ्या उभाटा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोंबड्यांचं चित्र दाखवत अश्लील भाषा वापरल्याचा ठपका ठेवत विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला. छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांमध्ये जितकी उद्योजकता दिसते ती राज्यात कुठेही दिसत नाही. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल मॅग्नेट पुण्याला म्हणतात, मग लवकरच ते संभाजीनगर आणि जालन्यामध्ये होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांचा 18 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला. पुण्यात विविध खेळ प्रकारातील खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला. यावेळेला राज्यपाल राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीच्या कामात आता दक्षिण कोरियाचा मुख्य सहभाग असणार आहे. जागतिक दर्जाच्या या स्मार्ट सिटीच्या निर्माणासाठी दक्षिण कोरियानं गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण कोरियाचे उच्चाधिकारी आणि तज्ज्ञांसोबत MMRDAच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. घाटकोपरमध्ये मैदानाच्या राखीव जागेवरील कम्युनिटी हॉल आठवड्याभरामध्ये पाडावा लागणार आहे. बेकायदा बांधकामामुळे नियोजित विकासाला धोका असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आदेश दिला आहे. बदलापूर स्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे. या कामासाठी आज रात्री 12 ते उद्या सकाळी 6 पर्यंत स्थानकामध्ये ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरती गर्दी होत असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. कला आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आगामी काळात वैमानिक बनता येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या यावरती विचार सुरू आहे. या संदर्भातलं धोरण निश्चित झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे ते मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे. राज्यातील कंत्राटदारांचं बिल थकीत असल्याचं समोर आलंय. 89,000 कोटींपैकी केवळ 4,000 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील विकास कामं थांबण्याची भीती व्यक्त केली जाते. राज्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदीत झालेल्या गोंधळानंतर आता यात आणखीन सुधारणा करण्यासाठी सर्वाधिक खरेदी आणि साठवणूक करणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांचा पॅटर्न अभ्यासला जाणार आहे. खरेदी करण्याबाबतची व्यवहार्य तर तपासण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली. राज्यभरातील शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात 1.25 लाख क्विंटल तुरीची नाफेडला विक्री केली आहे. विक्री केलेल्या तुरीचे पैसे तात्काळ मिळणं अपेक्षित होतं. मात्र एप्रिल उजाडल्यानंतर सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसवरून होणारा 2,000 रुपयांवरील व्यवहार वस्तू आणि सेवा कर लावला जाणार असल्याचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळून लावलेलं असून UPI करमुक्तच असल्याचं स्पष्ट केलंय. 2,000 रुपयांवरील UPI व्यवहारांना GST लावण्याचं वृत्त खोटं आणि निराधार आहे असं केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.
पश्चिम रेल्वेने संपूर्ण मार्गाचं विद्युतीकरण केलं, त्यामुळे डिझेल इंजिन चालवण्याची गरज कमी पडते. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात डिझेलच्या बिलामध्ये 357 कोटी रुपयांची बचत झाली. अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये 1 लाख रुपयांचा कॅशलेस उपचार उपलब्ध. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आबिटकरांनी आढावा घेतला. महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल गेल्या 2 वर्षात 21,280 रुपयांवरती पोहोचलेला आहे. महसुलामध्ये 2 वर्षांमध्ये 5,137 कोटी 55 लाख रुपयांची वाढ झाली. साठवण टाकीचं काम सुरू असल्यामुळे चिपळूण महानगरपालिकेने शहरातील काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू केलाय. ज्या इमारतींमध्ये पाणी पोहोचत नाही त्या इमारतींना नगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा मागील 2 महिन्यांपासून सुरू आहे. राज्यात उष्ण लहरीने हाहाकार निर्माण केलेला आहे. गेल्या 48 तासांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट सक्रिय झाली. या लाटेचा मुक्काम आणखीन 5 दिवसांनी वाढला असून ही लाट 25 एप्रिलच्याही पुढे कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. एटीएम मधून आता भविष्य निर्वाह निधी काढता येणार असून EPFO 3 या प्रणाली येत्या मे अथवा जून महिन्यापासून कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे तब्बल 9 कोटी खातेदारांना जलद सेवा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. अनंत लक्ष्मण कानेरेंच्या रत्नागिरीतील आयनी गावच्या आठवणी शेवटच्या घटका मोजतायत. त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणी उभारलेल्या छोट्या स्मारकाची पडझड झाली आहे. पत्रे तुटलेत तर खिडक्यांच्या काचा देखील फुटल्यात. ज्या ठिकाणी झाडं झुडपं वाढल्यामुळे तिकडे जाणं देखील अवघड झालं आहे. चिपळूण गुहागर मार्गावरती कचरा फेकला जातोय, त्यामुळे बस, दुचाकी आणि खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना नाक दाबून प्रवास करावा लागतोय. स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे हा कचरा डेपो दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळे प्रवाशांनाचा त्रास सहन करावा लागतोय. जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या रांगोळीची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 2016 मध्ये रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी तब्बल 6,500 स्क्वेअर फूटची बाळासाहेब ठाकरेंचीच प्रतिमा साकारलेली होती. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे इकडे 1.5 एकरवरील आंब्याची बाग आणि फळबाग जळून खाक झालेली. आगीमध्ये शिवाजी खैरमोडे या शेतकऱ्याचा लाखो रुपयांचं नुकसान झालंय. केदारनाथ धामचं कपाट 2 मेला उघडलं जाणार आहे, तर बद्रीनाथ मंदिराचं कपाट 4 मेला उघडणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात केरळच्या तिरुवनंतपुरम जवळील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं उद्घाटन करणार आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोशल मीडियावरती या संदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत. कराडमध्ये त्यांच्या उपस्थितीत उदयसिंह पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, तर कोरेगावमध्ये नागरी सत्कार सोहळ्यासाठी ते उपस्थित असतील. सातारा जिल्ह्यात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे, त्यामुळे 45 गावांना 298 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाईची समस्या आणखी वाढणार असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी फलाट तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे त्वचा विकारांसह विविध आजारांच्या रुग्णांमध्ये 30% वाढ झाली. दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईत घरांच्या मागणीसाठी गिरणी कामगारांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय. घरांच्या मागणीसाठी येत्या 27 एप्रिलला मंत्री आशिष शेलारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे. PCM गटातून 4 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 181 केंद्रांवरती होणार असून त्यापैकी 9 केंद्र ही महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. राज्यातील 306 पैकी 97 बाजार समित्या तोट्यामध्ये आहेत. अद्याप 30 बाजार समित्यांना स्वतःच्या मालकीची जागा नाहीये, तर 81 बाजार समित्यांमध्ये पायाभूत सोयी सुविधा नसल्याची माहिती समोर आली आहे. 621 उपबाजार आवारांचा विकास झालेला नसल्याचं स्पष्ट झालंय.
ठाणे शहरातील समूह पुनर्विकास योजनेसाठी केल्या जाणाऱ्या सक्तीबाबत म्हाडाची 50 एकर जमीन क्लस्टरच्या फेऱ्यामध्ये सापडण्याची चिन्ह आहेत. बैठ्या घरांच्या आणि छोट्या इमारतींच्या वसाहती असलेली ही जमीन क्लस्टरसाठी ठाणे महापालिकेकडे वळती केली जावी यासाठी सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. पंजाब अँड नॅशनल बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे की अन्य देशाचा नागरिक आहे अशी विचारणा उच्च न्यायालयाने ईडीला केलेली आहे. तसंच त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. नाशिकच्या काळाराम मंदिरातील मूर्तीपूजेसाठी तिथल्या पुजाऱ्यांना दर महिन्याला रोख पैसे दिले जातील अशी हमी मंदिर विश्वस्तांनी उच्च न्यायालयामध्ये दिली आहे. तर पुजाऱ्यांना दर महिन्याला 21,000 रुपये दिले जातील असा ठराव 14 एप्रिल 2025 रोजी मंजूर करण्यात आला. कोर्टात सुनावणीवेळी उद्धट वर्तन चालणार नसल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवले. दरम्यान शिष्टाचार न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कोर्टाने फटकारत याचिका फेटाळली. वानखेडे स्टेडियमजवळील फूट ओव्हर ब्रिज मुख्य गर्डरचं काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्थानकादरम्यान आज रात्री 3 तासांचा ब्लॉक घेतलाय. रात्री 1:15 ते सकाळी 4:15 हा ब्लॉक असणार आहे. मात्र या कामामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेकडून दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वे सेक्शन रूपांतरणासाठी विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी आणि मंगळवारी रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल केले. म्हाडाच्या एक गट्टा घर विक्री योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो. या माध्यमातून आतापर्यंत विरारच्या बोळिंचमधील सुमारे 1,700 घरं विकली गेलेली आहेत. गेल्या 8 वर्षांपासून पडून राहिलेल्या घरांची विक्री झाल्यामुळे म्हाडाच्या डोक्यावरचा भार हलका झाला. महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे आणि अशातच आता महाराष्ट्रात नवीन धरण बांधलं जाणार आहे. खास मुंबईकरांसाठी हे नवीन धरण बांधण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना अधिकचा पाणी पुरवठा शक्य होणार आहे. महायुती सरकारमध्ये सध्या स्थगित सत्र सुरू आहे. मात्र आतापर्यंत देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांना धक्का देत असल्याचं पाहायला मिळालंय. मात्र आता त्यांनी आपल्याच मंत्र्यांना दणका दिलाय. फडणवीसांनी मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली. काही लोकांना पैशांचा माज असतो, काहींना खुर्चीचा साज असतो, तर काहींना मोठेपणा मिरवण्याची सवय असते. हे सर्व मातीत जातं. त्यामुळे माणुसकीचं जतन करा असा सल्ला वनमंत्री गणेश नाईकांनी दिलेला आहे. त्याचबरोबर नगरसेवक, सभागृह नेते, महापौर, आमदार, नामदार ही पदं म्हणजे अळवावरचं पाणी असतं असंही नाईक म्हणाले. भवानीनगर इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची संचालक पदाची निवडणूक होती. या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीत सर्वपक्षीय उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे आणि यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे उपस्थित राहणार आहेत. बाजार समित्यांमध्ये कांद्यांची सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यामध्ये 59,000 क्विंटलची झालेली आहे. कांद्याला कमीत कमी 650 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय. कांदा दरामध्ये मोठी घसरण सुरू असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. राज्यात एकूण 2003 क्विंटल ज्वारीची आवक झाली. सर्वाधिक आवक असलेल्या मालदांडी ज्वारीला पुण्यामध्ये कमीत कमी 4600 तर सरासरी 4900 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने 8 बाजार समित्यांची निर्मिती केली जाणार आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पणन विभागाने शासन आदेश काढत ही माहिती दिली आहे. राज्याच्या गहू बाजारात आवक मंदावलेली आहे. राज्यामध्ये एकूण 1,757 क्विंटल गव्हाची आवक झालेली आहे. यामध्ये सोलापूर बाजारात गव्हाला सरासरी 3,295 रुपये इतका दर मिळाला आहे. भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे. जपानने आपल्या प्रसिद्ध शिक्सेन्स ट्रेनचे 2 संच भारताला मोफत देण्याची घोषणा केली आहे. हे ट्रेन संच मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या चाचणीसाठी वापरले जातील. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सदर योजना राबवली जात आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित निर्णय आणि माहितीपूर्ण आणि सोप्या पद्धतीने घेता येणार आहे. शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी काढणं अनिवार्य आहे. नगर जिल्ह्यातील 33,531 शिधापत्रिका रद्द झालेल्या आहेत. आर्थिक उत्पन्न जास्त असताना त्यापेक्षा कमी आर्थिक गटाची शिधापत्रिका असणं, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर या कारणांमुळे शिधापत्रिका रद्द केल्या.
सोलापुरात एका डॉक्टरने गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. शिरीष वळसंकर असं या आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. आमदार अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यात 1,10,00,000ची फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे. कारखान्याचे चेअरमन असल्याचं सांगून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यावर पहिल्यांदाच क्रिकेटपटू केदार जाधव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील ती जबाबदारी मान्य असल्याचं केदार जाधव म्हणाले. घाटकोपर परिसरातील अमरमहल जंक्शन इथे मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रो काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. भिवंडी शहराचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी खंडित करण्यात आलेला आहे. कल्याण या भागामध्ये स्टेम कंपनीची पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील 70% भागाचा 14 गावांचा पाणी पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. मार्च ते मे हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. मात्र यावर्षी मार्चपर्यंत हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेमध्ये घटलेली आहे. शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद असल्याचं समोर आलं आहे. जळगावच्या धरणगावात कुस्त्यांची दंगल रंगलेली आहे. दंगलमध्ये हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला आहे. कराडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सर्जनसह स्पेशालिटी डॉक्टरांची पदं ही रिक्त आहेत आणि अशामध्येच कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. तसंच शासनाच्या माध्यमातून लवकरच रिक्त पदं भरली जावीत यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं. आणि एक मोठी बातमी समोर येते. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीची आज तातडीची बैठक होणार आहे. महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर केला होता आणि यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी मात्र ससूनच्या अहवालात स्पष्टता नसल्याचं कारण देत पुन्हा नव्याने 4 मुद्द्यांवरती ससूनकडून अभिप्राय मागवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र पाठवलंय. यावरून आज ससून रुग्णालयाच्या समितीची महत्त्वाची बैठक होती. रुग्णालय समिती पोलिसांना अहवाल देणार आहे. मुंबईत पावसाळ्यातील पाणी उपसा पंपांवरती आता सेन्सर लावण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाहणी केली. सेन्सरमुळे वेळेमध्ये मदत पुरवणं हे सोपं होणार आहे. पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी पुणे पालिकेकडून 15 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. हवामान खात्याने जम्मू काश्मीरपासून पूर्व भारताला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला. केरळसह 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शिवभोजन ॲपमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिघाड झालेला आहे. तांत्रिक अडचणीत असल्यामुळे केंद्र संचालकांना नियमित काम करता येत नाहीये. लाभार्थ्यांना सुद्धा वेळेत भोजन मिळत नाही. त्यामुळे भोजन करण्यासाठी आलेल्या लोकांना 30 ते 50 मिनिटं प्रतीक्षा करावी लागते. बार्शी ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या 3ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. परांडा इकडून ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या 3घांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या झळा वाढलेल्या असून तापमानाचा पारा 42.1 पर्यंत पोहोचलाय. पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमान हे 40 ते 42 राहणार आहे. 22 एप्रिल नंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत. फुलं चित्रपटातल्या दृश्यांना ब्राह्मण समाजाने घेतलेल्या आक्षेपावरती टीका करताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता रणजित कासलेचा 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये मुक्काम असणार आहे. परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा गैरवापर केला गेल्याचा आरोप शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केलेला आहे. एकट्या रणजित कासलेला 10 लाख रुपये दिले गेले असतील तर मग इतरांना किती पैसे दिले याची चौकशी करण्याची मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली. बीड जिल्ह्यातील माजी सरपंचाने मंत्रालयाबाहेर समोर अंगावरती डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. मुगाव ग्रामपंचायतीतील रोजगार हमी योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 37 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गडचिरोलीतल्या देऊळगाव इकडे आदिवासी कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रांवरती घोटाळा झालाय. घोटाळ्याचा प्राथमिक चौकशीमध्ये खरेदी केंद्रांवरील पदाधिकारी आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलाय. 4 कोटींच्या धान खरेदी घोटाळ्यामध्ये कारवाईचे आदेश देऊन सुद्धा अद्याप कारवाई झालेली नाहीये. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव इकडे पोलिसात तक्रार केल्याने एका महिलेला सरपंचासह 10 जणांनी लाकडी काठी आणि रबरी पाईपने मारहाण केली होती. या प्रकरणी सरपंचांसह 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. याची राज्य महिला आयोगाने सुद्धा गंभीर दखल घेतली. बीडमध्ये जी घटना घडली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी. एका महिलेला लाट्या काठ्यांनी मारहाण करणं ही कसली मर्दानगी असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारलेला आहे. जोपर्यंत वाल्मिक पुराण संपत नाही तोपर्यंत बीड शांत होणार नाही असंही आव्हाड म्हणाले. बीड महिला मारहाण प्रकरणात दोन्ही बाजूच्या गोष्टी समजून घेण्यात याव्यात असं वक्तव्य नीलम गोरेंनी केलेलं आहे. तर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचं म्हटलंय. बीडमध्ये मारहाणीच्या घटना थांबण्यासाठी माजी सैनिक ब्रिगेडियर नेमला पाहिजे असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलेलं आहे. तर सैन्य दलातील अधिकारीच बीडला तालावरती आणू शकतो असंही ते म्हणाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केलेली आहे. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी पवारांच्या पक्षाकडून हायकोर्टामध्ये 24 एप्रिल रोजी याचिका दाखल करण्यात येणार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आलेले आहेत. काँग्रेस भवनासमोर भाजप युवा मोर्चाने आंदोलन केलंय. तर भाजपानंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यालयावरती मोर्चा काढत निषेध नोंदवलाय. पुण्याच्या खडकी रेल्वे स्थानकामध्ये युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींना देण्यात आलेल्या नोटीसीवरून आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गांधी कुटुंबियांना ईडीची नोटीस पाठवल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. धाराशिवमध्ये भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलंय. हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबियांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समितीसमोर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलंय. कानेगावामध्ये मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली. सिंधुदुर्गच्या सावडाव गावात उपसरपंच दत्ताराम काटेंनी एका दाम्पत्याला मारहाण केली. यावेळेला नागरिकांनी पोलीस स्थानकाला घेराव घालत उपसरपंचाला अटक करण्याची मागणी केली. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. त्या वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. सोलापूरचं तापमान 43.3 अंशांवरती पोहोचलं. त्यामुळे नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले. आपल्या पत्नीच्या नावे फॉर्म तयार करून आपल्याच डिपार्टमेंटची कोट्यवधी रुपयांची कामं लाटण्याचा प्रकार पालघर वीज महावितरण विभागामध्ये घडलेला आहे. सुनील चव्हाण असं या फेरफार करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांनी 80 लाखांपेक्षा अधिकची कामं या फर्मला दिल्याचं उघडकीस आलंय. अहिल्यानगरजवळ बोलेगाव फाट्यावरती असलेल्या काकासाहेब म्हस्के मेमोरियल फाउंडेशन मेडिकल कॉलेजच्या जागेवरून वाद सुरू झालेला आहे. जागा खाली करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यामुळे मध्यरात्री विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातल्या बोडगावसह 5 गावांमध्ये नख तुटण्याची समस्या निर्माण झाली आहे. सेलेनियमच्या वाढत्या प्रमाणामुळे नख तुटण्याची समस्या निर्माण झाली असून आतापर्यंत 46 रुग्णांची नोंद झाली. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात 2 थार चालकांनी मोकळ्या मैदानात जीवघेणे स्टंट केलेले. हे स्टंट जीवावर बेतू शकले असते. या स्टंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. दरम्यान या थार चालकांवरती आता रावेत पोलीस काय कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. अंमली पदार्थ विरोधी पथकाने नेरूळमधून विदेशी गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केलेली आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी 2,76,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात वाहनाची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या आरोपींना 12 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ज्या ठिकाणी वाहनाची तोडफोड केली त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढण्यात आली. बेलासिस ब्रिज बांधकामामध्ये असलेल्या बेलासिस मच्छी मार्केट
महापालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। या मच्छी मार्केटमधील मासळी विकणाऱ्या 7 महिलांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे, परंतु उर्वरित 12 महिला या अद्याप त्याच ठिकाणी व्यवसाय करत होत्या। त्यामुळे महानगरपालिकेच्या तोडक कारवाईमुळे महिलांचं आर्थिक नुकसान होत आहे। घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी माध्यमांची पुस्तकं जाळण्याचा प्रयत्न केला। यावेळेला मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान पुस्तकं जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पुण्याच्या शेवाळवाडीमध्ये कर वसुलीसाठी बक्षीस लकी ड्रॉ पद्धत राबवण्यात आली। यातून 65% कर वसुली पूर्ण झालेली आहे। दरम्यान कर भरणाऱ्या नागरिकांना विविध बक्षिसांचं वाटप करण्यात आलं। मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडल्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। दरम्यान सततच्या वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्याची मागणी वाहनधारकांनी केली। शहापूरमध्ये 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला। दरम्यान त्याच्या वडिलांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे।